सर्वांना सप्रेम नमस्कार, सप्रेम जय भीम। आज येणाऱ्या 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पुन्हा एकदा मी आपल्याशी बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून सुसंवाद साधू इच्छितो। आजचा विषय आहे की आरक्षणाचे जनक असलेले छत्रपती शाहू महाराज यांनी या आरक्षणाची त्यांच्या राजकारकीर्दीमध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्या आरक्षणाला पुढे चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून अधोरेखित करून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता विशेष म्हणजे ज्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाला सुरुवात केली त्या माध्यमातून जर विचार केला तर निश्चितपणे त्या आरक्षणाची किती आवश्यकता होती, का होती, या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधणं गरजेचं आहे। ज्या दिवसापासून जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाला सुरुवात केली त्यावेळेस आरक्षणाला विरोध करणारी काही मंडळी, काही उच्चवर्णीय मंडळी, एक शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी आलं। दरबारात बसलेले असताना त्या शिष्टमंडळांनी त्या आरक्षणाविषयी छत्रपती शाहू महाराजांना प्रश्न केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज त्या सर्व शिष्टमंडळाला घेऊन आपल्या घोड्याच्या तबेल्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले आणि जेव्हा त्या घोड्याच्या तबेल्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नौकराला सांगून एका मोठ्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी घोड्यांचा जो खुराक असतो खाण्याचा, खाद्यपदार्थ घोड्यांचं, त्या ठिकाणी त्यांनी त्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायला सांगितलं नौकराला आणि नौकरांनी त्या भांड्यात टाकल्याच्या नंतर जेवढे काही घोडे बांधलेले होते सर्व प्रकारचे, त्या सर्व घोड्यांना एकदम त्यांनी सोडून दिलं, मोकळं केलं आणि सुटलेले सर्व घोडे त्या ज्या भांड्यामध्ये खाद्यपदार्थ टाकलेलं होतं त्या खाद्यपदार्थाला खाण्यासाठी एकमेकावर तुटून पडले आणि ज्यामध्ये बलदंड घोडे त्या ठिकाणी आपल्या ताकदीच्या, आपल्या शक्तीच्या बळावर त्या भांड्यामध्ये तुटून पडले खाण्यासाठी आणि जे कमजोर होते ते थोडेसे बाजूला थांबले आणि जे अति कमजोर होते त्यांनी तर त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही किंवा त्या भांड्याकडे त्यांना जाण्यासाठी सुद्धा जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे त्या ठिकाणी शक्ती नव्हती। आणि जेव्हा ती सर्व घटना त्या ठिकाणी शिष्टमंडळ आणि छत्रपती शाहू महाराज पाहत होते आणि त्या ठिकाणी हे बघत असताना त्या शिष्टमंडळाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळालं। छत्रपती शाहू राजांना बोलण्याची काहीही गरज पडली नाही। या घटनेमधून एवढं लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शाहू महाराजांनी त्या घोड्यांच्या तबेल्यामधल्या उदाहरणामधून काय सांगायला पाहिजे होतं ते त्यांनी ते सांगितलं होतं आणि काय समजायला पाहिजे होतं तेही शिष्टमंडळानं समजून घेतलं होतं। याचा अर्थ स्पष्ट आहे की जेव्हा एखाद्या वेळेस स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी, ही लोकशाहीची मूल्य प्रस्थापित करण्यासाठी, त्या ठिकाणी समानता स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न हे जबरदस्तीने करावे लागतात, हे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या या संपूर्ण आरक्षणाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। कारण त्या घोड्याच्या एका तबेल्यातील घोड्याच्या एका उदाहरणावरून एकच लक्षात येतं की जे बलदंड घोडे होते, जे मजबूत घोडे होते, त्यांनी आपल्या शक्तीच्या बळावर त्या संपूर्ण खाद्यपदार्थाचा त्या ठिकाणी तुकडा पाडला आणि जे अति कमजोर होते किंवा थोडे जास्त त्या बलदंड घोड्यापेक्षा थोडे कमी कमजोर आणि अति कमजोर होते त्यांना तर त्या खाद्यपदार्थाचा वास सुद्धा मिळू शकला नाही, खाण्याची तर दूर गोष्ट केली। अशा अवस्थेमध्ये
समानता स्थापन करण्यासाठी या आरक्षणाची किती आवश्यकता आहे हे छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये दाखवून दिलं होतं. आज संविधानाच्या 75 वर्षाच्या काळामध्ये जर आपण या राजकीय आणि सर्वच प्रकारच्या आरक्षणाचा, शैक्षणिक असेल, त्यानंतर नोकरीचं आरक्षण असेल, सर्व बाबतीत या सर्व आरक्षणाचा जर विचार केला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच छत्रपती शाहू महाराजांच्या या आरक्षणाच्या सुविधेच्या माध्यमातून संविधानामधून कशा पद्धतीने त्या ठिकाणी अधोरेखित केलेले याची कल्पना येते. आणि विशेष म्हणजे या आरक्षणाची आवश्यकता कुणाला आहे? ज्या पद्धतीनं या देशामध्ये 5,500 4,500 वर्षापासून ते संविधान निर्मितीपर्यंत या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये या देशातला जो बहुसंख्य समाज आणि अल्पसंख्य समाज यांच्यामध्ये जी दरी होती ती दरी फार मोठी प्रमाणामध्ये असमानतेची दरी होती. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीनुसार या मनुवाद्यांनी 4 वर्ण पाडलेले होते. त्या 4 वर्णामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाचा वरच्या वर्गाचा माणूस कितीही नालायक असला, लायक नसला तर तो काही खालच्या वर्गामध्ये त्याला ढकलून देता येत नव्हतं. आणि खालच्या वर्गाचा माणूस कितीही लायक असला तरी त्याला वरच्या वर्गामध्ये काही जाण्याची सुविधा नव्हती. म्हणजे ह्या 4 वर्गामधल्या ज्या काही स्टेप्स होत्या त्या ह्या असमानतेवर आधारित होत्या. धर्माच्या, कुसंस्कृतीच्या, मनुस्मृतीवर, मनुसंस्कृतीवर आधारित होत्या. आणि यामुळं या देशामध्ये 4,500 वर्षापासून आपल्या देशात या देशामध्ये निश्चितपणे असमानता स्थापन झाली होती. आणि या हजारो वर्षाच्या असमानतेला छेद देण्याचं काम प्रथम महात्मा फुले यांनी केलं. आणि महात्मा फुले यांनी या समतेच्या माध्यमातून, सत्य शोधनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची जी सुरुवात केली. कारण या सर्व प्रश्नावरती, या सर्व समस्येवरती एकच जर उपाय असेल तर तो म्हणजे शिक्षणाचा मार्ग होता. आणि या शिक्षणाची द्वारे खुले करण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये सर्व व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाची मोडतोड रोवली. संपूर्ण स्त्री शिक्षण आणि सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे याविषयी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी सर्वतोपरी त्याग आणि संघर्ष केला. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून महात्मा फुले म्हणतात की शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार आहे. सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार म्हणजे शिक्षण आहे. आणि ते शिक्षण छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाला कशा पद्धतीनं महत्व दिलं हा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि शिक्षणासाठी आरक्षण ही सर्वात महत्वाची, अत्यंत महत्वाची, मोलाची गोष्ट आहे. आणि त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महात्मा फुलेंच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या या क्रांतीला आपल्या संविधानामधून अधोरेखित करून टाकलेलं आहे. आणि हे शिक्षण कशा पद्धतीचं पाहिजे? हे शिक्षण पाहिजे विज्ञानवादी पाहिजे, विवेकवादी पाहिजे, म्हणजेच मानवतावादी शिक्षण पाहिजे. कारण सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातूनच आम्ही विज्ञानवाद समजून घेऊ शकतो. आणि हा विज्ञानवाद जर आम्ही समजून घेऊ शकलो तर निश्चितपणे या शिक्षणातून माणूस घडू शकतो. आज 2024च्या काळामध्ये किंवा 2020च्या नंतर या शिक्षणाची व्याख्या फार चुकीच्या ठरल्या गेली आहे. ढोबळमानाने शिक्षणाची व्याख्याच ही आहे की शिक्षण हे नोकरी मिळविण्यासाठी, पैसे कमविण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी, येन केन मार्गाने, कुठल्याही अनितीच्या मार्गाने नोकरीवर जाऊन अनितीच्या मार्गाने पैसा कमवणे आणि श्रीमंत होणे एवढ्यासाठीच या शिक्षणाचा वापर म्हणजे शिक्षणाची व्याख्या अशा पद्धतीने समीकरण निर्माण झाले. परंतु महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या व्याख्येमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या व्याख्येमध्ये, छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षणाच्या व्याख्येमध्ये शिक्षण हे माणूस बनण्यासाठी असते. शिक्षण हे सुसंस्कृत बनण्यासाठी असते. शिक्षण हे सत्य असत्य, कुशल अकुशल याची पारख करून सत्य आणि कुशल मार्गावर आचरणातून आरूढ होण्यासाठी शिक्षणाचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे, अशी व्याख्या या महापुरुषांच्या मनामध्ये होती. आणि आज आपण पाहतोय या शिक्षणाची व्याख्येचं समीकरण अशा पद्धतीनं बनल्यामुळं आज आमच्यामध्ये सुसंस्कृतपणा राहिलेला नाही, आमच्यामध्ये जिव्हाळा राहिलेला नाही, आमच्यामध्ये एकमेकाविषयी प्रेम राहिलेलं नाही, आमच्यामध्ये बहिणी बहिणीमध्ये, बहीण भावामध्ये, भावा भावामध्ये, आई वडिलांमध्ये आणि एकंदरीत या परिवारामध्ये जी रक्ताच्या नात्याची जवळची माणसं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे पैशाच्या संपत्तीच्या कमी जास्त प्रकाराच्या माध्यमातून या सगळ्या समीकरणातून एकमेकाला आपण कमी जास्त पाहतो. याचं मुख्य कारण हेच की आम्ही शिक्षणातून माणूस घडू शकलो नाही. आणि ही आरक्षणाची आवश्यकता काय आहे हे आपण पाहिलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाशिवाय संविधानाची आविष्कारिता किंवा लोकशाहीची आविष्कारिता कशी साधता येईल याविषयी दूरदृष्टीने विचार केलेला आहे. याचा जर विचार करायचा असेल तर जेव्हा आमच्या देशाचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला जियर संविधान निर्मितीपासून तिच्या अंमलबजावणीपासून सुरुवात झाला, त्यावेळी आपला देश वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेला होताच, परंतु आर्थिक विकासाच्या माध्यमातून किंवा आर्थिक समानतेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नसल्यामुळं त्या ठिकाणी आरक्षणाचा विचार आणि आरक्षणाची सवलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून प्रदान केली आहे. कारण वेगवेगळ्या जे एसटी वर्ग आहे, शेड्यूल कास्ट, जो एसटी वर्ग आहे, आदिवासी जमात, जी या देशाची मूळ निवासी आहे, जी जंगलामध्ये राहून डोंगरदऱ्यामध्ये राहून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते, या एसटी वर्गाच्या, आदिवासी जमातीच्या, वेगवेगळ्या प्रवर्गाच्या या अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची सर्वतोपरी आर्थिक विकास, अत्यावश्यक गरजा भागल्या पाहिजे, आवश्यक गरजा भागल्या पाहिजे, सुखाच्या गरजा भागल्या पाहिजे, विलासी चैनीच्या गरजा भागल्या पाहिजे. म्हणजे समानता, समता या व्याख्येला जर शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवायचा असेल तर पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटी प्रवर्गाचा विचार या संविधानामधून केलेला आहे. कारण या देशाचा मूळ निवासी म्हणजे अश्मयुगापासून ते आजपर्यंत या देशाचा मूळ निवासी हा आदिवासी आहे. आणि हा जंगलामध्ये सानिध्यात राहून निसर्ग नियमानुसार जगणारा, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा न भागल्यामुळे, आपल्या अज्ञानामुळे म्हणा, त्या ठिकाणी तो खितपत पडलेला आहे. अशा पहिल्या प्रवर्गाच्या, या एसटी प्रवर्गाच्या या प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या या संविधान निर्मितीच्या आणि अंमलबजावणीच्या सुरुवातीपासून या आदिवासी जमातीला, या एसटी प्रवर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम स्थान दिलं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी, अति आवश्यक गरजा भागवण्यासाठी, सुखाच्या चैनीच्या गरजा भागवण्यासाठी संविधानातून त्या ठिकाणी त्यांना आरक्षणाची मुभा दिलेली आहे. शिक्षणाचं आरक्षण असेल, नोकरीचं आरक्षण असेल, त्याचप्रमाणे पदोन्नतीचं आरक्षण असेल, अंतर्गत खात्यांतर्गत, या सगळ्या सुविधा या एसटी प्रवर्गाला दिलेल्या होत्या. त्यानंतर एसटी प्रवर्गाला ज्या 59 जाती त्या प्रवर्गामध्ये आहेत, या प्रवर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामधून वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सवलती दिलेल्या आहेत. त्याचं कारण असं की गेल्या 4,500 वर्षापासून या देशामध्ये या मनुस्मृतीच्या माध्यमातून हा प्रवर्ग एकदम खालच्या स्तरातला शूद्र, जो त्या तिन्ही वर्गाच्या पायाखालची धूळ होती, त्यांच्या ओल्या अन्नाच्या भिक्षेवर यांना जगावं लागायचं, अशा सगळ्या प्रकारच्या या एसटी कॅटेगरी मधल्या, या एसटी प्रवर्गामधल्या या शूद्रांना, या सर्वांना त्या ठिकाणी
या 4,500 वर्षापासून प्रगतीच काय, आवश्यकच काय, पण अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. आणि म्हणून यांचा विचार, आदिवासी जमातीच्या नंतर यांचा विचार केल्याच्या नंतर यांनी त्या ठिकाणी या एससी प्रवर्गाला त्या ठिकाणी पहिल्यांदा, यांच्यानंतर पहिल्यांदा या संपूर्ण प्रवर्गाला संविधानाच्या माध्यमातून, घटनात्मक आरक्षणाच्या माध्यमातून ही संपूर्ण विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी ही संरक्षणात्मक तरतूद केली. आणि अशा प्रकारच्या आरक्षणामधून त्यानंतर सर्वांचाच विचार केलेला आहे. ओबीसी बहुजन समाजाचा विचार केलेला आहे. त्या माध्यमातून जे जे दुर्बल घटक आहेत, वंचित घटक आहेत, या वंचित आणि दुर्बल आणि आर्थिक दुर्बल या सर्वांचा विचार करून या दुर्बल घटकांना, त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा संविधानामधून तरतूद केली आहे. म्हणजे एकंदरीत जी लोकशाही, जे संविधान, स्वातंत्र्य निसर्ग नियमावर आधारित असलेलं, समता जी निसर्ग नियमावर आधारित आहे, बंधुता जी निसर्ग नियमावर आधारित आहे, न्याय जो निसर्ग नियमावर आधारित आहे, या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना प्रगल्भित करण्यासाठी, आविष्कारित करण्यासाठी या संपूर्ण आरक्षणाची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानातून केली. आणि त्याचं मुख्य कारण छत्रपती शाहू महाराजांच्या, ज्यांनी आरक्षणाचे जनक म्हणून ज्याची या इतिहासामध्ये नोंद आहे, त्या छत्रपती शाहू महाराजांच्या या क्रांतीला संविधानामधून अधोरेखित केलेलं आहे. आणि यानंतर हे जेव्हा या आरक्षणाच्या माध्यमातून, जेव्हा खरोखर ज्या दिवशी, ज्या क्षणी हे आर्थिक समानता 100% प्रस्थापित होईल, बघा काय म्हणतोय की आर्थिक विषमता नष्ट होऊन आर्थिक समता, आर्थिक समानता जेव्हा 100% आविष्कारित होईल, स्थापित होईल, त्या क्षणापासून निश्चितपणे आरक्षणाची सुद्धा कधी गरज पडणार नाही. कुठल्याही विकास योजनेची सुद्धा गरज पडणार नाही. कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या सवलतीची गरज पडणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनाची सुद्धा गरज पडणार नाही या विकासाच्या नावावर. कारण ज्या वेळेस आर्थिक समानता स्थापन होते, त्यावेळेस, कारण आर्थिक समानता ही संपूर्ण लोकशाहीचा पाया आहे. आर्थिक समानता हा संपूर्ण लोकशाहीचा पाया आहे. जेव्हा माझ्या आवश्यक गरजा जर भागल्या असतील, अतिआवश्यक गरजा भागल्या असतील, माझ्या सुखाच्याही गरजा भागल्या असतील, परंतु ह्या संपूर्ण गरजा शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. एका मुठभर लोकांसाठी किंवा काही टक्केवारी लोकांसाठी सगळ्या गरजा भागायच्या आणि शेवटच्या नागरिकापर्यंत काहीही पोहोचायचं नाही, असं अजिबात जमणार नाही. शेवटच्या नागरिकापर्यंत जोपर्यंत आर्थिक समानता स्थापन होत नाही, शेवटच्या नागरिकापर्यंत जोपर्यंत गरजा भागल्या जात नाहीत, तोपर्यंत आर्थिक समानता स्थापित होणार नाही. आणि जोपर्यंत आर्थिक समानता स्थापन होत नाही, तोपर्यंत आर्थिक लोकशाही स्थापन होणार नाही. आणि आर्थिक लोकशाही हा बेसिक आहे लोकशाहीचा पूर्ण. आणि आर्थिक लोकशाही एकदा स्थापन झाली, आर्थिक समानता एकदा स्थापन झाली की निश्चितपणे इतर लोकशाहीचे इतर गरजा आपोआप स्थापन होतील, आपोआप प्रस्थापित होतील. मग त्यावेळेस स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ह्या संकल्पना आपोआप आविष्कारित होतील. या दूरदृष्टीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी या संविधानिक आरक्षणाचा विचार केलेला आहे. 1000 वर्षाचा विचार केलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक दूरदृष्टीच्या माध्यमातून एक संकल्पना होती की जेव्हा या आरक्षणाचा लाभ घेऊन ही वंचित आणि दुर्बल घटक वर्ग जेव्हा स्वतः
स्वयंभू होतील, स्वावलंबी होतील आणि इतरांना सुद्धा, म्हणजे त्यांच्या भावाला, त्यांच्या बहिणीला, त्यांच्या नातेवाईकाला, त्यांच्या समाजातील, त्यांच्या जाती प्रवर्गातील, त्यांच्या समाजातील इतर घटकांना ज्या पद्धतीनं स्वतः प्रगती केलेली असेल त्या पद्धतीनं त्यांना प्रगती करण्यासाठी मदत करतील. नातेवाईकांना, मित्रांना या आरक्षणाच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी मदत आणि समुपदेशन, मार्गदर्शन सर्व प्रकारचे करतील आणि त्यांचा सुद्धा आर्थिक स्तर विकासाचा साधण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करतील. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुशिक्षितांकडून अपेक्षा होती की जेणेकरून अशा प्रकारे एक वर्ग आर्थिक विकास स्थापन करण्यासाठी, आर्थिक विकास साधण्यासाठी इतरांना मदत करून संपूर्ण प्रवर्गच एका आर्थिक विकासाच्या लाईनवरती उभा राहील. आणि जेव्हा ती लाईन सर्व समाज, सर्व आर्थिक दुर्बल घटक त्या ठिकाणी एका रेषेमध्ये येतील, एका लाईन मध्ये उभे राहतील, त्यावेळेस खरी विकासाची पहिली लाईन त्या ठिकाणी पूर्ण होईल. आर्थिक समानतेच्या स्थापनेची पहिली लाईन पूर्ण होईल. परंतु कधी? जेव्हा अशा पद्धतीने प्रयत्न होईल त्यावेळेस. जेव्हा एसटी प्रवर्ग असेल म्हणजे ज्यांना ज्यांना आरक्षणामधून, आरक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्याची संधी दिलेली आहे ती संपूर्ण समाज, संपूर्ण जमात, संपूर्ण प्रवर्ग, थोडक्यात संपूर्ण प्रवर्ग आपापल्या पद्धतीनं आणि एकमेकाच्या सहकार्यानं आणि एकमेकाच्या मार्गदर्शनानं संविधानाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन आपली सर्वतोपरी प्रगती करतील, विकास साधतील. आणि ती लाईन जेव्हा ते प्राप्त करतील तेव्हा निश्चितपणे तिथून पुढं निश्चितपणे आरक्षणाची गरज सुद्धा पडणार नाही. जेव्हा संपूर्ण आर्थिक समानता प्रस्थापित होईल त्या क्षणापासून. आता विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील दूरदृष्टीपणाचा जो संविधानातून दिलेला, प्रदान केलेला जो आरक्षणाचा लाभ आहे, तेव्हापासून, त्या क्षणापासून किंवा त्या रेषेपासून, त्या पॉइंट पासून ते दूरदृष्टीने विचार केलेल्या आरक्षणाशिवाय लोकशाहीची प्रगल्भता आणि संविधानाची प्रगल्भता या मधल्या काळामध्ये, हा जो मधला काळ आहे, हा मधला काळ किती वर्षाचा असू शकतो? हा मधला काळ किती वर्षाचा असायला पाहिजे? माझ्या मते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते निश्चितपणे हा काळ जेवढ्या लवकर, कमीत कमी काळ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या पद्धतीनं या लोकशाहीची प्रगल्भता वाढेल. आणि आज 75 वर्षामध्ये सुद्धा हा दरम्यानचा काळ संपलेला नाही. हा दरम्यानचा काळ जी बाबासाहेबांची दूरदृष्टीच्या विचारा माध्यमातून, त्यांच्या मते आरक्षणाच्या माध्यमातून 15 ते 20 वर्ष, त्यांच्या मते 15 ते 20 वर्षापर्यंत ही प्रगती साधायला पाहिजे होती. का साधायला पाहिजे होती? त्याचं कारण असं की त्यांची दूरदृष्टीने त्यांनी कल्पना केली होती की मी बनविलेल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून 100% जर संपूर्ण देश संविधानावर चालला असता, संविधानावर 100% देश जर चालला असता, संविधानातील मार्गदर्शक तत्वानुसार, संपूर्ण 395 अनुच्छेदाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर आपला देश 100% गेल्या 75 वर्षामध्ये किंवा सुरुवातीपासून चालण्याचा प्रयत्न केला असता, चालला असता, तर निश्चितपणे 15 ते 20 वर्षापर्यंत आपला देश एका आर्थिक समानतेवर एका लाईन मध्ये उभा राहिला असता. आणि जवळपास 1970 पासून आजपर्यंत आमच्या देशाची आर्थिक प्रगती आणि सर्व प्रकारची प्रगती, आज जी अमेरिका म्हणून जागतिक आर्थिक महासत्ता उभी आहे त्या ठिकाणी आमचा भारत देश उभा राहिला असता. परंतु गेल्या 75 वर्षामध्ये संविधानाच्या माध्यमातून या देशाने, या केंद्र सरकारने आणि सर्व राज्य सरकारांनी संविधानावरती देश चालवू शकण्यात अपयशी ठरले. मी तर म्हणतो फक्त 2 ते 5% यशस्वी आहेत, 95 ते 97% अपयशी आहेत हे. आणि त्यामुळं आज आमचा देश या संपूर्ण प्रकारच्या समस्येला जो तोंड देतोय त्याचं मुख्य कारण या
संविधानातील अंमलबजावणीनुसार देश चालू शकले नाही, हे मुख्य कारण आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून, मी मागे सांगितलेले मागच्या वेळेस, की जी 3 भाषणं संविधान सभेमध्ये त्यांनी केली, त्या 3ही भाषणामधून हा आरक्षणाची आवश्यकता काय आहे, कशासाठी आवश्यक आहे, किती मर्यादेपर्यंत आवश्यक आहे, किती काळाच्या मर्यादेपर्यंत आवश्यक आहे, याचा सुद्धा उहापोह त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि त्यासाठी सरकारला सुद्धा, त्याचप्रमाणे संपूर्ण घटकांना सुद्धा एक प्रकारे त्यांनी अप्रत्यक्षरित्या आवाहन सुद्धा केलेलं होतं की सार्वजनिक सदसद विवेकबुद्धी विकसित झाल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही, आणि त्याचबरोबर घटनात्मक नीतीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही. या 2 सूत्राच्या आणि समीकरणाचा कारणाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आज 2024च्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 2 समीकरणांना, सूत्रांना सांगितलेल्या नुसार आज आम्ही तपासणी जर केली तर निश्चितपणे आमचा भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा प्रवास हा मोठ्या पुन्हा एकदा स्वातंत्र्याकडून गुलामीच्या दिशेनं एक प्रकारे कोरोनाच्या गतीने वाढतो जातो काय, ही भीती निर्माण झाली आहे. आज आमचा समाज, ज्यांना आरक्षणातून लाभ मिळालेला आहे, निश्चित मिळालेला आहे, परंतु लाभ मिळाल्याच्या नंतर, मोठमोठ्या पदावर गेल्याच्या नंतर, काही बोटावर मोजण्यासारखे अपवाद सोडा, परंतु बहुतांशपणे मोठमोठ्या पदावर जाऊन सुद्धा आज त्यांनी आमच्या समाजाकडं मागे फिरून कधी पाहिलेलं नाही. बाबासाहेबांची अपेक्षा होती की आरक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित वर्ग निर्माण होईल, मोक्याच्या जागा प्राप्त करतील, आणि प्राप्त केल्याच्या नंतर ते त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या भावांना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या समाजाला आपल्या सोबत आणण्याचा प्रयत्न करतील, आपल्या आर्थिक मानांकन उंचावण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु तसं न होता काही हा बहुतांशी मोक्याच्या जागा मिळविल्याच्या नंतर हीच युवा पिढी किंवा हीच सुशिक्षित मंडळी आज आमच्या समाजाकडे काय किंवा त्यांच्या नातेवाईकाकडे पाहायला तयार नसतो. ही वस्तुस्थिती आहे. मग बाबासाहेबांच्या स्वप्नामधील आर्थिक समानता कशी स्थापन होईल? होऊ शकत नाही. गेल्या 75 वर्षाचा इतिहास पहा आपण. सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 15 ते 20 वर्ष, साधारणतः 1970 पर्यंत, 65 ते 70 पर्यंत या आरक्षणाच्या माध्यमातून पदावर पोहोचलेल्या मंडळीनं थोड्याफार प्रमाणात, काही प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या दूरदृष्टीच्या मनातील अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, निश्चित केलेला आहे. परंतु 70च्या नंतर जवळपास यांच्या डोळ्यावरती स्वार्थी पडदा आल्यामुळं यांच्या पुढं ना भीमक्रांती दिसत होती, ना आपल्या समाजक्रांती दिसत होती, ना आपले नातेवाईक दिसत होते, ना आपला भाऊ दिसत होता. हे सगळं त्या ठिकाणी जवळपास 1970च्या नंतर हे हळूहळू दूरदृष्टीने विचार करून हळूहळू ते लयास येत गेलं, आणि त्या माध्यमातून आम्ही या भीमक्रांतीला किंवा संविधान क्रांतीला वंचित राहण्यासाठी आम्हाला भाग पाडला गेला. आज विचार करा, आज आमच्या देशाचा जर विचार केला, आज आपण पाहतोय गेल्या वर्षभरापासून आमचा महाराष्ट्र या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून पूर्ण पेटलेला आहे, आणि या पेटलेल्या आगीचा फायदा संपूर्ण राजकीय पक्षांनी घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सर्व राजकीय पक्ष याच्यामध्ये, या आगीमध्ये आपली पोळी कशी भाजेल यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत. आणि आज तर आपण पाहिलंय, बिहारमध्ये जवळपास 63%, 63% जवळपास आरक्षण नितीश कुमार सरकारने प्रदान केलेलं होतं. आज बिहारच्या उच्च न्यायालयानं 50%च्या वरचं संपूर्ण आरक्षण रद्द करून टाकलं. साधी गोष्ट आहे. हा संविधानात्मक प्रश्न असताना सुद्धा आणि माहिती असताना सुद्धा बघा, कायदेशीर आणि घटनात्मक यामध्ये फरक आहे. घटनात्मक तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, आणि कायदेशीर तरतुदी संसद करते, आणि संसदेने कायदेशीर केलेल्या तरतुदी
घटनात्मकतेच्या विरोधात असतील तर त्या टिकत नसतात. आणि म्हणून जवळपास बिहारच्या विधिमंडळाने जे 50%च्या वरचं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तो आज बिहारच्या उच्च न्यायालयाने मोडीत काढला. आमच्या महाराष्ट्राची सुद्धा तीच अवस्था आहे. 50%च्या वर आरक्षण देण्यासाठी बघा, ही संविधानात्मक तरतूद, ही साधी बाब सुद्धा लक्षात येत नाही, तरी सुद्धा येथील राजकीय पक्ष मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आम्ही करू, आम्ही टिकणारं देऊ, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, आम्ही दिल्याशिवाय राहतच नाही, आम्ही देणारच, आम्ही शब्द खातो, परंतु घटनात्मक तरतुदीच्या माध्यमातून हे देता येत नाही, हे सुद्धा न कळणे म्हणजे पराकोटीचं लक्षण आहे. अज्ञानाचं किंवा नाटकीपणाचं हे पराकोटीचं लक्षण आहे. केवळ फक्त एवढंच लक्षात येतं की त्या ठिकाणी आमच्या राजकीय पोळी कशी आम्हाला भासता येईल. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, अनेक मुद्दे बाहेर आले आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं आमचा मताचा अधिकार हिरावून घेतला. 100% घेतलेला आहे, 1% सुद्धा ठेवलेला नाही. कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमचा हा मताचा जो अधिकार हिरावून घेतलेला आहे त्याची अनेक कारणं आहेत. वेगवेगळे व्हिडिओ आता बाहेर पडायला लागलेत त्याचे पुरावे सहित, परंतु तरी सुद्धा येथील संपूर्ण व्यवस्था ते मानायला तयार नाही. आणि त्याच माध्यमातून आमच्या देशातली ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही गेल्या 75 वर्षांमध्ये प्रगल्भित आणि आविष्कारित होऊ शकली नाही. हे याचं मुख्य कारण आहे की आमचा सर्वसामान्य भारतीय नागरिक त्या ठिकाणी कमी पडलेला आहे. लोकशाहीला आणि संविधानाला समजून घेण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. संविधान म्हटलं की काही लोकांना असं वाटतं की संविधान म्हणजे आरक्षणासाठी, ठराविक प्रवर्गासाठी आरक्षण म्हणजे संविधान. ही संविधानाची व्याख्या केली आहे. आणि लोकशाहीची व्याख्या काय आहे? लोकशाहीची व्याख्या ही आहे की निवडणुकीपुरती आणि मतदानापुरतीच लोकशाही मर्यादित आहे. परंतु हे लक्षात येत नाही की संविधान हे संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. जगामध्ये संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्यानं कसं साधता येईल याचा विचार करणारं भारतीय संविधान आहे. युनोनी जो मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला 30 कलमांचा, ते 30ही कलम भारतीय संविधानामधून अप्रत्यक्षरित्या अधोरेखित झालेले आहेत. म्हणजे या भारतीय संविधानामध्ये आरक्षणाच्या पुढे जाऊन, निवडणुकीच्या पुढे जाऊन या ठिकाणी संपूर्ण मानवाचीच नव्हे, संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण साधणारी आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. याकडे आमचा भारतीय समाज दुर्लक्ष करतोय. फक्त एकच कलम या ठिकाणी मी सांगतो, एक अनुच्छेद मी या ठिकाणी सांगायचं वाटतं. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामधून जे 47 क्रमांकाचा अनुच्छेद टाकलेला आहे, ज्यामध्ये ते सांगतात की या राज्यांनी म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विधिमंडळ सर्वच यांनी अल्कोहोलची निर्मिती केवळ आणि केवळ औषधी निर्मितीपुरतीच केली पाहिजे, त्यापेक्षा अधिक 1 अंशही जास्त नको. हा जो 47 क्रमांकाचा अनुच्छेदाचा समावेश बाबासाहेबांनी केलेला आहे, तर अल्कोहोलची निर्मिती अजिबात नको, फक्त मेडिसिन बनवण्यापुरतीच तयार झाली पाहिजे. हे का सांगतात असं? जर त्यांना या संपूर्ण, मला सांगा, अल्कोहोलमुळे दारू तयार होते, अल्कोहोलमुळे बियर तयार होतो, अल्कोहोलमुळे मादक पदार्थ तयार होतात. या मादक पदार्थाचं सेवन कोण करतं? कोण करतं? एक विशिष्ट धर्मातले लोक करतात, एका विशिष्ट प्रवर्ग करतो, एखादा विशिष्ट समाज करतो, सर्वच करतात. मग या सर्वांना हे सेवन करण्याची संधी मिळाली नाही पाहिजे. यांची सतत योग बुद्धी मारून टाकण्याचं काम या मादक पदार्थाच्या माध्यमातून झालं नाही पाहिजे. यासाठीच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचा समावेश केलेला आहे. मग या ठिकाणी हे संविधान तुम्हाला जातीवादी वाटतंय का, कुठल्या धर्मवादी वाटतंय, मानवतावादी वाटत नाही? संपूर्ण दारूची निर्मितीच बंद करायचा या 47 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून समावेश केलेला आहे. दारूची निर्मिती बंद. मग एवढा मोठा मादक पदार्थाच्या निर्मितीच बंद, एवढा मोठा संविधानामधून आदेश
बाबासाहेबांनी दिलेला असताना त्या संविधानाला आपण एका धर्मासाठी, एका जातीसाठी, एका विशिष्ट प्रवर्गासाठी किंवा आरक्षणासाठी त्याची निर्मिती केलेली आहे असा गैरसमज का व्हावा? आणि या मादक पदार्थाच्या सेवनामुळं आमचं शरीर खणतं, आमच्या किडन्या खराब होतात, आमचं लिव्हर सडतं आणि आम्हाला ताबडतोब अल्पकालीन अल्पवयीन मरण पत्करावं लागतं. ते कोण्या एका धर्मासाठी आहे, एका कोण्या जातीसाठी आहे, एका विशिष्ट आरक्षण घेणाऱ्या व्यक्ती समूहासाठी आहे? नाही. मग या संविधानाला, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाला एका विशिष्ट अँगलनी पाहण्याचा दृष्टिकोन का निर्माण व्हावा? महापुरुषांना समजून घेण्याची वेळ आमच्यामध्ये कधी आली? छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाच्या माध्यमातून समता स्थापन, समानता स्थापन करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याला एका वेगळ्या साच्यात का बसवावं? एक मागासवर्गीय धार्जिणे म्हणून त्यांना का संबोधावं? अशा पद्धतीनं जर आम्ही विचार करू लागलो तर निश्चितपणे आम्ही, कारण सद्विचारी बनविण्याचे मार्ग आमच्या देशामधले आत्ताच्या काळामध्ये बंद झाले आहेत. आम्ही या मोबाईल क्रांतीच्या माध्यमातून असेल, इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून असेल, आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रगत झालो, परंतु आम्ही कौटुंबिक जिव्हाळा, पारिवारिक स्नेह यापासून फार अलिप्त गेलेलो आहोत, फार लांब गेलेलो आहोत. याचा विचार आज आपण नाही करणार तर आमची भावी पिढी पुन्हा त्याच मार्गाने, आणि त्या माध्यमातून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही गेल्या 75 वर्षापासून या संविधानिक मार्गाने सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजे, जागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा 1922 ला माणगावच्या परिषदेमध्ये, अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज म्हणतात की आज माझ्या छातीवरलं ओझं कमी झालेलं आहे. आज तुम्हाला अस्पृश्यांना संबोधून बोलतात, आज तुम्हाला तुमचा एक नेता तुमच्यासाठी मिळालेला आहे आणि तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आणि तो एक प्रकारे जागतिक नेता झाल्याशिवाय राहणार नाही. हे जेव्हा छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी स्पष्ट सांगतात माणगावच्या परिषदेमध्ये, आणि तेव्हाच त्या ठिकाणी तिथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नवीन क्षितिजावर एक सूर्याचा उदय त्या ठिकाणी तेव्हापासून होतो आणि तिथून पुढे सर्व क्रांत्यांना सुरुवात होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझी जयंती साजरी नाही केली तरी चालेल, पण आपण आपले महापुरुष छत्रपती शाहू महाराजांची जयंती एका उत्साहाने, एका सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे. असं का म्हणतात? त्याचं कारण असं की मराठा समाजामध्ये, जो मराठा समाज या शूद्र वर्गापेक्षा, या एससी प्रवर्गापेक्षा उच्च जातीचा आहे, सवर्ण आहे थोडक्यात, आणि या सवर्ण जातीत असलेला एक महायोद्धा त्या ठिकाणी आरक्षणाची सुरुवात करू शकतो. एका उच्च वर्गामध्ये असलेला उच्च प्रवर्गामध्ये असलेले छत्रपती शाहू महाराज, मराठा जातीचे असलेले शाहू महाराज त्या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक समतेचा विडा उचलू शकतात आरक्षणाच्या माध्यमातून. ही फार मोठी त्या काळामधली 1922च्या काळामधली फार मोठी क्रांती होती. आणि त्या क्रांतीला उजाळा देण्यासाठी, त्या क्रांतीचं नेहमी आपण स्मृती जागृत ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या महापुरुषांची जयंती आपण एखाद्या उत्साहाप्रमाणे, सणाप्रमाणे साजरी करतो. हालाकी गेल्या 75 वर्षामध्ये आपण पाहतो जगातील, देशातील, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वच महापुरुष, तत्ववेत्ते आणि नेत्यांचा आपण स्मृती दिन
जयंती हे सगळे आपण साजरे करतो, परंतु हे साजरे करत असताना आता आम्हाला त्याची व्याख्या बदलणं भाग आहे. त्याची कृतीच्या रूपातून कशा पद्धतीनं परिवर्तन करता येईल, क्रांती करता येईल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या ठिकाणी आपण हा विचार केला पाहिजे की आज आमची समजा स्मृती दिन आहे आमच्या महापुरुषाचा, किंवा आमच्या महापुरुषांची स्मृती जयंती आहे, तर ती केवळ आणि केवळ त्या फोटोला हार घालण्यापुरती मर्यादित नको, केवळ वंदना घेण्यासाठी किंवा अभिवादन करण्यापुरती मर्यादित नको, तर त्यांनी ज्याच्यासाठी जीवन जगलं, त्यांनी ज्याच्यासाठी जीवनामध्ये संपूर्ण योगदान समर्पित केलं, त्यागातून संघर्षातून, त्या राहिलेल्या अर्धवट स्वप्नांना साकार करण्यासाठी आज आत्ता या क्षणापासून मी सुरुवात केली पाहिजे असा दृढ संकल्प करून कृतीमध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे. असा दृढ संकल्प म्हणजेच खरी श्रद्धांजली त्या ठिकाणी त्या महापुरुषांना राहील. अशी जेव्हा आपण प्रयत्न करू आणि ते एक व्यक्ती नसून प्रत्येकाने स्वतःला समजून त्या ठिकाणी व्यक्ती समूह आणि वैयक्तिक आणि व्यक्तिगत आणि व्यक्ती समूहाच्या माध्यमातून प्रयत्न जर झाले तर निश्चितपणे त्या महापुरुषांच्या त्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नाला एक मूर्त स्वरूप प्राप्त होईल. ज्या महापुरुषांच्या स्मृती आणि जयंतीच्या निमित्तानं आपण आजच्या काळामध्ये जे काही आपण दिवस साजरे करतो, त्या दिवसामध्ये हा दृढ संकल्प असला पाहिजे की मी कर्तव्यामध्ये मी आणि हक्कात आम्ही ही भावना घेऊन आम्ही त्या महापुरुषांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आणि कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. असा दृढ संकल्प नुसता करून केवळ चालणार नाही, तर कृतीमध्ये त्याचं रूपांतर करून ताबडतोब त्याची सुरुवात झाली पाहिजे त्या क्षणापासून. तेव्हाच खऱ्या त्या महापुरुषांना आपल्याला आदरांजली व्हायला होईल. आज आपण पाहतोय या 2024च्या काळामध्ये आमच्या संविधानिक सर्व संस्था, कायदे मंडळ घ्या, कार्यकारी मंडळ घ्या, न्याय मंडळ घ्या, पत्रकारिता घ्या, सीबीआय घ्या, आरबीआय घ्या, या सर्व जे काही संविधानिक संस्था आहेत आज जवळपास मोडीत निघत आहेत, संपण्याच्या मार्गावर आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये आज आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य जनता दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये, दयनीय अवस्थेमध्ये जगता जगता मरत आहे आणि मरता मरता जगत आहे. अशा काळामध्ये आमचा बुद्धिजीवी वर्ग, जो आम्ही स्वतःला सुशिक्षित समजतो आणि आहोत आणि बुद्धिजीवी वर्ग आहे, या वर्गाचं कर्तव्य आहे की त्यांनी आता वैचारिक नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. ज्या पद्धतीनं फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये 1789च्या काळामध्ये, शेवटच्या काळात मॉन्टेस्क्यू, रुसो, व्हॉल्टेअर, दिदेरो या 4 ते 5 केवळ 4 ते 5 विचारवंतांनी आचारवंत बनून 85% सर्वसामान्य जनतेचं वैचारिक नेतृत्व केलं, त्यांना दिशा दिली आणि आर्थिक समानता स्थापनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी केली. अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकन राज्यक्रांती यशस्वी करण्यामागे थॉमस पेन, थॉमस जेफरसन, बेंजामिन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टन या 4 महापुरुषांनी युवा पिढीने त्या काळामध्ये अमेरिकेचं नेतृत्व केलं आणि इंग्लंड पासून विजयी करून आपली अमेरिकेला स्वतंत्र केलं. आता तर आपल्याला अशी वेळ आलेली आहे 2024च्या काळामध्ये आपल्या देशाला की आता आपल्याला वैचारिक नसून आचारिक नेतृत्वाची गरज आहे. ज्याच्या सीमा जातीला भेदतील, ज्याच्या सीमा धर्माला भेदतील, ज्याच्या सीमा राजकारणाला भेदतील, ज्याच्या सीमा राजकीय पक्षांना भेदतील, अशा एका संविधानिक ऊर्जेची आपल्याला आवश्यकता आहे. आणि ती ऊर्जेची निर्मिती आज आपल्याला प्रत्येकाला करावं लागणार आहे. आणि ती केल्याशिवाय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेल्या सर्व प्रकारच्या या आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून असेल, त्या सर्वांचा लाभ घेऊन आपण त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. आज आम्ही पाहतो, एक विचार करा, आज राजकीय पक्ष, सर्वच राजकारणी लोक त्यामध्ये घराणेशाही घुसलेली आहे. एका एका घरामध्ये 2-2 खासदार येत आहेत, 2-2 आमदार येत आहेत, खासदार आमदार एका एका घरामध्ये चाललेत अनेक दशकांपासून. ही कुठली लोकशाही आहे? आणि यापेक्षा सरंजामशाही बरी.
यापेक्षा हुकुमशाही बरी. या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या नावावर ठोकशाही निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही बुद्धिवंत वर्ग, बुद्धिजीवी वर्ग विचार न करता मौन धारण करतो. अहो, आपल्याला करायची गरजच नाही, काही सर्व करून ठेवलेले क्रांतिकारकांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तथागत भगवान बुद्धांनी, महात्मा फुलेंनी, संत कबीरांनी, छत्रपती शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. केवळ फक्त आपल्याकडं निस्वार्थाची संपत्ती पाहिजे, आपल्याकडं त्यागाची संपत्ती पाहिजे, आपल्याला संघर्षाची संपत्ती पाहिजे, आपल्याकडे समर्पणाची संपत्ती पाहिजे. आणि ह्या चार प्रकारच्या जर संपत्ती नसेल तर आपला देश आणि संपूर्ण आपली संविधानिक संस्था आणि ही लोकशाही ताबडतोब संपण्याच्या मार्गावर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत आर्थिक लोकशाही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक लोकशाही सुद्धा त्या ठिकाणी टिकाऊ ठरणार नाही. आणि आज आपण पाहतोय आर्थिक समानता प्रस्थापित झालेली नाही. टक्केवारीच्या प्रमाणात बोलायला जायचं असेल 5 ते 10% फक्त आर्थिक समानता प्रस्थापित झालेली आहे, 90% बाकी आहे. मेजॉरिटीच्या आपण तर म्हणतो लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्वाची आहे, 51% तरी पाहिजे मिनिमम, तेही नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपला देश आणि आपली लोकशाही आणि आपलं संविधान हे एक प्रकारे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि ते जर वाचवायचं असेल तर आपल्याला येन केल्या प्रकारे बघा, या पृथ्वीचा जर विचार केला, गेल्या 10,000 वर्षाचा आपण जर इतिहासाचा विचार केला तर त्या 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये या पृथ्वीला नैसर्गिक भूकंपाचे धक्के खूप अल्प आहेत. परंतु या पृथ्वीला अनैसर्गिक, कृत्रिम, गरीब आणि श्रीमंतीचे धक्के, गरीब आणि श्रीमंतीच्या दरीमधून निघणारा लाव्हारस आणि त्यामुळे मिळणारे धक्के हे अतिशय जास्त आहेत. आणि म्हणून या गरीब श्रीमंतीच्या दरीमधून निघणाऱ्या लाव्हारस या पृथ्वीला नष्ट करतो का काय, ही भीती आता निर्माण झाली आहे. त्याचे परिणाम आपण पाहिले 1945 ला ऍडॉल्फ हिटलरच्या माध्यमातून जर अणुबॉम्ब त्यांच्या हातात सापडले असते तर काय अवस्था झाली असती पृथ्वीची, आणि आपली ती कल्पना न केली बरी. आणि तेव्हापासून आजपर्यंत या ठिकाणी अशा पृथ्वीला धक्के देण्याचं काम सुरू आहे. मग ते वेगवेगळी टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी कृत्रिम संकट निर्माण करणारी टेक्नॉलॉजी असेल, काही असू शकतं. तर अशा प्रकारे आपण हा विचार केला पाहिजे की आपण केवळ आणि केवळ महापुरुषांच्या, सर्व प्रकारचे, सर्व जाती धर्मातले महापुरुष, मी कुठल्या एका मर्यादित म्हणत नाही, देशातील आपल्या सर्व राष्ट्रीय आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महापुरुष तत्ववेत्ते ज्यांनी सजीव सृष्टीचं कल्याण साधण्यासाठी जे जे प्रयत्न केले, जे योगदान दिलं, त्या सर्व संघर्षमयी आणि समर्पित झालेल्या त्या त्यागी महापुरुषांच्या त्यांच्या राहिलेल्या कार्याचं अर्धवट स्वप्न साकार करण्यासाठी आपण तन, मन आणि धन या सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. मी थोडंसं या ठिकाणी वैयक्तिक सांगतो, जी मी येणारं जे काही माझं ध्येय आहे त्या ध्येयाला अनुसरून मी थोडंसं 2 शब्दामध्ये बोलणार आहे. येत्या 15 ऑगस्ट पासून भंडारा जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी प्रत्येक गावातला, प्रत्येक वाड्या तांड्यावरला, प्रत्येक वस्तीवरला निदान 5 युवक, मुलं आणि मुली वयाची 25 ते 40च्या पट्ट्यातील युवा पिढींना त्या तालुक्याच्या ठिकाणी 3 दिवसाचं सेमिनार घेऊन कार्यशाळा चालवून त्या कार्यशाळेमध्ये त्या युवा पिढीचा संविधानाच्या माध्यमातून जागृत करण्यासाठी, संविधानाच्या माध्यमातून त्यांचा ब्रेन वॉश करण्यासाठी, आणि विशेष म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्या युवा पिढींचा, बहुजन ओबीसी समाजातील युवा पिढींचा, म्हणजे संविधाननिष्ठ समाजातील संपूर्ण भारतीय जनतेच्या या युवा पिढीचा ब्रेन वॉश संविधानातून जागृत करण्यासाठी करणार आहे. आणि जेव्हा हा एक तालुका पहिल्या 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी कार्यशाळा
कार्यशाळेचं आयोजन करून त्या ठिकाणी जेव्हा त्या युवा पिढींना ब्रेनवॉश करू, त्यानंतर दुसरा तालुका दुसऱ्या 10 दिवसामध्ये घेणार, असे करत करत जे 16 तालुके आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये, त्या 16ही तालुक्यासाठी 3 महिने त्या ठिकाणी मी संविधान जागृतीतून संपूर्ण भंडारा जिल्हा त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे येत्या 15 ऑगस्ट पासून. आणि त्यानंतर त्या भंडारा जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या तांड्या वाड्या वस्त्यावरील गावातील युवा पिढीपर्यंत जेव्हा ही संविधान जागृती पोहोचले, त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच सर्वांच्या सहकार्याने भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी एक संविधान जनजागरण परिषद आयोजित करेन. आणि त्या ठिकाणी माझ्यासारखे महाराष्ट्रामध्ये जे जागृतीची कामं करणारे असतात त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवून संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील युवा पिढींना त्या ठिकाणी संविधानातून आणि संपूर्ण प्रकारच्या क्रांतीतून ब्रेन वॉश करण्याचं काम करणार. आणि हे जेव्हा एन आयडियल म्हणजे आदर्श भंडारा जिल्ह्याचं मॉडेल जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पाहिल, त्यानंतर ते मॉडेल दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये जाईल आणि तसंच त्या ठिकाणी 3 महिने आयोजित करून त्या 3 महिन्यासाठी दुसरा जिल्हा, त्याच्यानंतर तिसऱ्या 3 महिन्यासाठी तिसरा जिल्हा, असं करत करत 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे संविधानाची जागृती आणि त्यामधून मतदार राजा संविधानातून जागृत होऊन 2029च्या लोकसभेच्या निवडणुका तो मतदार संविधानातून जागृत होऊन मतदार राजा निर्माण झाला पाहिजे, हे ध्येय निवडून त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट पासून मी वैयक्तिकरित्या सर्वांच्या तुमच्या सहकार्याने, एकटा कोणी काही करू शकत नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्याने मी त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचं एक्झाम्पल घेणार आहे. आणि त्यानंतर एक एक जिल्हा करत करत संपूर्ण 5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्र काबीज करील. आणि त्यानंतर खरोखरच संविधानातून जागृत झालेला महाराष्ट्र हा पुढल्या यामध्ये इतर राज्यामध्ये आदर्श निर्माण होईल, अशा पद्धतीने आपण गेलो पाहिजे. ही तळमळ कशासाठी आहे, कोणासाठी आहे, तर केवळ आणि केवळ मला माझ्या आई वडिलांनी जन्म दिलेला आहे, त्यांचे अनंत उपकार आहेतच, परंतु आई वडिलांपेक्षाही माझ्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, ज्यांनी संघर्ष केला, संपूर्ण व्यवस्थेला विरोध केला आणि एकट्यांनी स्वतःच्या विद्वत्तेच्या बळावर माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी ज्यांनी संपूर्ण केवळ 65 वर्षाचं आयुष्य संघर्षात घालवलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे उपकार फेडण्यासाठी ही माझी ध्येयाची निवड आहे. तथागत भगवान बुद्धाचे तर अनंत उपकार आहेत, त्यासाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजे सर्वच प्रकारे आपोआप. कारण संविधानाची जागृती हीच खरी देशाची प्रगती हे आजपर्यंत सिद्ध झालेलं असल्यामुळं संविधानाची जागृती केली की आपोआपच धम्माची क्रांती त्या ठिकाणी अधोरेखित होते. आणि म्हणून अशा प्रकारे या आपल्याला आपण सर्वांनी या संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ घेऊन जी काही आपण आर्थिक मानांकन उंचावलेलं असेल त्या माध्यमातून आपण आज 2024च्या काळातील माझ्या समोरील, माझ्या कुटुंबासमोरील, माझ्या नातेवाईकांसमोरील, माझ्या समाजासमोरील, माझ्या राज्यासमोरील, माझ्या देशासमोरील आणि एकंदरीत मानवजातीवरील, संपूर्ण जगासमोरील थोडक्यात सांगायचं शेवटचं असं की छत्रपती शाहू महाराजांच्या या 26 जूनच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी आपण एक दृढ संकल्प आपण केला पाहिजे. सर्व जे यावेळेस जेवढे ऐकतात, जो बुद्धिवत जीवी वर्ग आहे त्या सर्वांनी एक दृढ संकल्प केला पाहिजे की यापुढं माझ्या जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी एक अंतिम ध्येय निवडेल आणि त्या ध्येयासाठी सर्वतोपरी समर्पित होईल. आणि त्या ठिकाणी मी आपला दृढ निश्चय करून